मोठमोठी माणसं सांगून गेली की समाधान स्वतःच्या आतमध्ये शोधावं लागतं, पण ते आत सापडण्यासाठी कधीतरी बाहेरही पडावं लागतं. मग काय, पडलो आम्ही बाहेर. कुठे जायचंय हे न ठरवता. सोबतीला कोसळणाऱ्या पावसाच्या धारा, मानवी अहंकाराला लाजवत उंच उंच उभे सह्याद्रीचे कडे, जगात भारी नाशिकची मिसळ आणि आपल्याला आहोत तसे स्वीकारणारे मित्र. मस्तवाल वाऱ्याचा अंगाला होणारा थंड स्पर्श आणि अंगात हुडहुडी भरलेली असताना घेतलेला चहाचा एक कप, सगळंच कडा. नाशिक, रविवार आणि मिसळ हे एक समीकरण आहे. खाऊ तर तुपाशी, नाही तर उपाशी, अशा विचारांचे आम्ही मित्र मग गेलो नाशिकमधील सर्वात जुन्या गंगा टी स्टॉल मिसळ पॉइंटला. इथली मिसळ काटाकीर आहेच, पण शेजारून संथ वाहणारी गोदामाई हा अनुभव अजून फुलवते. झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर आता काही पावलांच्या अंतरावर अनादी काळापासून विराजित कपालेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो. मंदिर मोठे पुरातन आहेच आणि त्याचे वैशिष्ट्य असे की हे शिवशंकराचे एकमेव मंदिर आहे ज्याच्या गाभाऱ्याबाहेर नंदी नाही. आज आधी पोटोबा मग विठोबा हे झालं खरं, पण आता नकळत झालं ते झालं. काय करणार, गाभाऱ्याबाहेर नंदी नव्हता, पण कुठेतरी वळूसारखं हुंदडत फिरण्याचा विचार मात्र आमच्या मनात आला. प्रवासात असतानाच 10 ठिकाणांची नावं घेतली, मात्र कुठे जायचंय ते मात्र ठरत नव्हतं. रस्त्यावरती आता आम्ही थांबलेलो आहे. अरे किती मस्त पाऊस चालू झाला आणि शेवटी फिरून फारून आम्ही आलेलो आहे अशा एका स्पॉटवरती. आणि मित्राने गाडी वेगळ्याच 11व्या जागी नेली. ते ठिकाण होतं महादेव धबधबा. धबाबा कोसळणाऱ्या त्याच्या पाण्याचा आवेग महादेवासारखाच रौद्र, पण प्रवाह पार्वतीसारखा संयत होता. पद्धतशीर असा पाऊस आलेला आहे. इथे भिजत भिजत आता घरी चाललोय. चला, आता हे जे जंगली वातावरण आहे हे मला खूप आवडतं. आणि आमचे प्लॅन्स असे लिटरली आम्ही मिसळ खायला निघालो होतो आणि काय झालंय लिटरली हसण्यास पद्धती जी तिचा धबधबा होतोय ती हीच आहे. किती संत नदी आहे. आणि पुढे जाऊन ती बावली डॅमला सामील होतो. बावली नदीला ॲक्च्युली नदी. तर आम्ही भिजत भिजत असे चाललोय आमच्या गाडीकडे. लिटरली खूप छान व्ह्यू आहे. जवळच्याच नितळ पाण्याच्या डबक्यात मनसोक्त डुबल्यानंतर कोसळणाऱ्या सरींनी मात्र आता बास असा संकेत दिला व इच्छा नसतानाही परतीचा प्रवास सुरू झाला. परतीच्या वाटेवर निसर्गाचं विराट रूप, घातलेले ढग, हलणारी झाडं, हिरवेगार डोंगर, असा पिक्चर परफेक्ट नजारा बघून आमची धावणारी गाडी क्षणभर थांबली.